सर्व विद्यार्थिनींना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. प्रॉब्लेम नंबर 1, लेक्चर नंबर 9, दया अँड क्षमा, पेज नंबर 24. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटची थिअरी ही काळजीपूर्वक पाहिलेली आहे आणि त्याचे संबंधित उपघटकांचे व्हिडिओ आपणास पाठवलेले आहेत आणि आपण त्या तासांचा चांगला अभ्यास केला तर आपणास पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही आणि त्या संबंधित पार्टनरशिप फायनल अकाउंट 12 मार्कासाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो आणि ते पूर्ण गुण आपणास मिळण्यासाठी काही मेहनत, परिश्रम, नियोजन करावे लागते आणि त्यासंबंधी प्रॉब्लेम नंबर 1, लेक्चर नंबर 9, दया अँड क्षमा हा प्रॉब्लेम आज आपण त्याचे सोल्युशन पाहणार आहोत. नेक्स्ट, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, स्टँडर्ड 12th, चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. नेक्स्ट, आता हे आहे आपलं एक्झाम्पल, इलुस्ट्रेशन नंबर 1. यामध्ये आपणास दिलेलं आहे. आता पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम सोडवण्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये प्रथमतः दिलेला प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. 2, ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट याचा अर्थ नीट लावून घेणे गरजेचे आहे. 3, ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंट कोणत्या आयटम्सशी रिलेटेड आहेत त्या आयटम्सला एक छोटीशी टिक मार्क करून घ्यायची की जेणेकरून आपणास त्यावर ॲडजस्टमेंट, दुरुस्ती किंवा त्यामध्ये कमी जास्त आपणास करायचे असते, दुरुस्ती करायची असते, म्हणून संबंधित ॲडजस्टमेंटची संबंधित आयटमवर टिक मार्क करून घेणे. त्यानंतर पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपणास उदाहरण म्हणून ट्रायल बॅलन्स आणि काही ॲडजस्टमेंट्स आपणास दिलेल्या असतात. ते सर्व त्याचा अर्थ, त्याची माहिती अभ्यासून झाल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी पत्रक, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रक, 3-4 गोष्टी आपण घ्यायच्या. ट्रेडिंग अकाउंट एक 10 ते 15 ओळीमध्ये किंवा एकत्रित प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 2, पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. जर पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आपण
ओपन केला नसेल तर त्या संबंधीच्या ॲडजस्टमेंट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करू शकतो. म्हणजे पुढचा जो मुद्दा आहे तो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट पानाची मधोमध घडी करून पानाचे 2 भाग करून घ्यावेत आणि हे पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट रुपीज या फॉर्मॅटमध्ये आखून घ्यावेत. त्यानंतर जे दिलेले ट्रायल बॅलन्समधील जे आयटम्स आहेत हे आयटम्स वन टाईम ट्रान्सफर करायचे. डेबिटचे आयटम डेबिट साईडला जातील आणि क्रेडिटचे आयटम क्रेडिट साईडला जातील. आता ह्या ज्या सूचना आहेत या महत्त्वपूर्ण आहेत, ह्या आपण काळजीपूर्वक ऐकणे आणि त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ट्रायल बॅलन्समधील डेबिट साईडचे जे आयटम आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचे. त्यानंतर ट्रायल बॅलन्समधील क्रेडिट बॅलन्सेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असे वन टाईम वन प्लेस एकदाच ट्रान्सफर करून घ्यावेत. त्यानंतर ज्या आपणास ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे. त्यामध्ये डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुककीपिंग प्रमाणे 2 इफेक्ट द्यायचे. एक डेबिट नावे आणि दुसरा क्रेडिट जमा. डेबिट अँड क्रेडिट असे 2 इफेक्ट देणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्व आयटम ट्रान्सफर करून झाले, ॲडजस्टमेंट केल्या, हिडन ॲडजस्टमेंट केल्या. हिडन ॲडजस्टमेंटचे सुद्धा 2 इफेक्ट द्यायचे आणि त्यानंतर मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा. त्याचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस जो काय असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा. 2 नंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. तिथे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काय होईल ते आपण 3 नंबरला बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रकामध्ये लायबिलिटी साईडला घ्यायचं. जर प्रॉफिट झाला तर कॅपिटलमध्ये, पार्टनर्स कॅपिटलमध्ये त्यांच्या रेशो प्रमाणामध्ये ॲड करायचा आणि जर लॉस झाला तर तो लेस करायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमधून आणि त्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करायचा. आणि बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर जर बॅलन्स शीट टॅली झाला तर समजायचं आपलं सर्व उदाहरण बरोबर आलेलं आहे. जर मेन थिंग यामध्ये आपण जर गोष्टी पाहिल्या तर आपण जर स्टेप्स पाहिल्या तर यामध्ये पहिली स्टेप अशी आहे की प्रॉब्लेम वाचून घ्यायचा, आखून घ्यायचा, त्यानंतर ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क्स करून घ्यायच्या आणि त्यामध्ये ट्रायल बॅलन्सचे इफेक्ट त्या अकाउंटला द्यायचे. म्हणजे पहिली आहे ट्रान्सफर स्टेज, एला ट्रान्सफर स्टेज, बीमध्ये ॲडजस्टमेंट स्टेज, आणि सीमध्ये क्लोजिंग स्टेज. म्हणजे किती स्टेज वापरायचे आपण याच्यामध्ये 3. एक ट्रान्सफर स्टेज, बी ॲडजस्टमेंट स्टेज आणि सी क्लोजिंग स्टेज. अशा 3 स्टेजमधून आपण फायनल अकाउंटचं उदाहरण सोडवून घ्यायचं. आणि यामध्ये आपण वहीचं पान वापरताना एकच पान वापरायचं आहे आणि त्या पानाचे 2 समसमान भाग यामध्ये करणं आवश्यक आहे. तर आता आपण पहिली जी स्टेज आहे ट्रान्सफर स्टेजमध्ये उदाहरण वाचणे, टिक मार्क्स करून घेणे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आखून घेणे
हे आपण पहिल्या स्टेजमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः प्रॉब्लेम वाचून घ्यायचा, काय सांगितले ते पाहूया. तर दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 1:1. दया आणि क्षमा ह्या दोघी पार्टनर्स आहेत आणि त्यांचा नफा आणि तोटा वाटून घेण्याचं प्रमाण आहे 1:1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे तिरीस पत्रक. इट इज द लिस्ट ऑफ डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ द लेजर अकाउंट्स. त्याला आपण ट्रायल बॅलन्स असं म्हणतो. ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला खाली दिलेली आहे आणि त्या आधारे प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्यावरून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 गोष्टी बनविणे आवश्यक आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 March 2019. सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज. डेबिट बॅलन्सेस फर्स्ट आयटम आहे स्टॉक 1/4/2018. हा ओपनिंग स्टॉक आहे. हा जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्स रिसिवेबल येणे हुंडी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. वेजेस अँड सॅलरी मजुरी आणि पगार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सन्ड्री डेटर्स ग्राहकाकडून येणे रक्कम कस्टमर्स ऋणको बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅड डेब्ट्स बुडीत निधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पर्चेसेस माल खरेदी रोख किंवा उधारीवरची ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मोटार कार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मशिनरी यंत्रसामुग्री यंत्रसंच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ऑडिट फी CAची दप्तर तपासल्याबद्दलची ऑडिट फी तो व्यवसायाचा खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचे, विकलेला माल परत आला. डिस्काउंट सूट दिली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्डिंग इमारत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश ॲट बँक बँकेतील शिल्लक बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. 10% इन्व्हेस्टमेंट 10%ची गुंतवणूक केली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months जाहिरातीचा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि रॉयल्टी म्हणजे भाडे उत्पादन संबंधी किंवा कच्च्या मालासंबंधीचे रॉयल्टीज आहे ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टोटल आहे 6,86,300. आता क्रेडिट बॅलन्स कुठे ट्रान्सफर होतील? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पहिला आयटम आहे जनरल रिझर्व सर्वसाधारण राखीव निधी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल दया 1,60,000 आणि क्षमा 1,20,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स
धनको सावकाराचं देणं, विक्रेत्याचं देणं, व्यापाऱ्याचं देणं लायबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. RDD क्रेडिट बॅलन्स आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडच्या बॅड डेब्ट्समधून तो वजा करायचा. तो आहे 1800 रुपये. त्यानंतर सेल्स मालाची विक्री, उधारीवर मालाची विक्री ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आउटस्टँडिंग वेजेस द्यावायची मजुरी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परचेसेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेला माल परत केला, माल खरेदी परत परचेसेसमधून लेस करायचं, ते परचेसेसमधून लेस. आणि डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. टोटल 6,86,300. आता आपण वाचणार आहोत ॲडजस्टमेंट्स. ॲडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹40,000 म्हणजे व्यवसायातील 31 मार्चचा वर्षाच्या शेवटी शिल्लक स्टॉक आहे 40,000 रुपयाचा. तर त्याचे दोन इफेक्ट येतील. पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. आणि बिल्डिंग आणि मशिनरी यावरती टिक मार्क करायची, आपण टिक मार्क करून घ्यायची. बिल्डिंग आणि मशिनरी यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. मग डेप्रिशिएशन आपण काय करतो, वजा करतो. बिल्डिंगमधून 5% आणि मशिनरीमधून 3% डेप्रिशिएशन वजा करायचं आणि दुसरा इफेक्ट द्यायचा. दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिसरी ॲडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल ऑफ ₹3,000. मग आता बिल्स रिसिवेबल जे आहे येणे हुंडी ती डिसऑनर झालेली आहे आणि मग त्याची टिक मार्क आपण करायची. बिल्स रिसिवेबलला टिक मार्क करायची आणि त्याची ॲडजस्टमेंट आपण करताना त्याचा पहिला डेबिट आणि क्रेडिट पहिला इफेक्ट देताना आपण काय करायचं, तर बिल्स रिसिवेबलमध्ये आपण काय करणार, ॲड करायचं. आणि डेटर्समध्ये काय करणार, आपण कस्टमरमध्ये आपण काय करणार, ते ॲड करणार, कारण ते डिसऑनर केलेलं आहे. म्हणजे पहिलं इफेक्ट बिल्स रिसिवेबलमध्ये ॲड आणि डेटर्समध्ये ॲड, दुसरा इफेक्ट. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि यामध्ये दयाने खाजगी कामासाठी 1,000 रुपयाचा माल घेतलेला आहे, त्याची नोंद आपण केलेली नाही. तर चौथ्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट देताना तो द्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. दयाच्या कॅपिटलमधून आपण काय करायचं, ते लेस करायचं, दयाच्या कॅपिटलमधून लेस. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेब्ट्स
अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर सन्ड्री डेटर्सवर ही आपण ॲडजस्टमेंट करायची. म्हणजे डेटर्सवर आपलं डेटर्स आहे दिलेलं 1,32,500 रुपये. मग यावरती आपण ही ॲडजस्टमेंट करायची. ॲडजस्टमेंट नंबर 5 राईट ऑफ म्हणजे वजा करायचं. म्हणजे पहिल्यांदा बॅड डेप्स म्हणून 1,800 रुपये वजा करायचे आणि जी रक्कम उरेल ना त्यावरती आपण RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स 5% परत त्याच्यावर आपण काढायचे. म्हणजे जुने बॅड डेप्स बेरीज करायची, ओल्ड बॅड डेप्सची काय करायची घ्यायचे. त्याच्यानंतर मग हे न्यू बॅड डेप्स काय करायचे त्याच्यामध्ये प्लस करायचे, RDD प्लस करायचे, ह्याची बेरीज करायची आणि त्यामधून लेस करायचे. क्रेडिट साईडचे RDD जे दिलेत आपले 1,800 ते वजा करायचे आणि जो इफेक्ट येईल ना तो आउटर कॉलमला येईल. आउटर कॉलमला ती इफेक्ट आपण द्यायचा. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. 6,000 रुपयाचा माल आपण विकलेला आहे, त्याला आपण म्हणतो सेल्स आहे आणि तो आपण काय केलेला आहे नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे ते आपले आहे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे अनोंदित विक्री. तर याचा पहिला इफेक्ट द्यायचा सेल्समध्ये ॲड करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समध्ये ॲड. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे. पुन्हा एकदा सांगतो कसे इफेक्ट येतील, पुन्हा एकदा सांगतो. ॲडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक ₹40,000. पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. बिल्डिंगवर 5% आणि मशिनरीवर 3% डेप्रिशिएशन करायचं. डेप्रिशिएशन आपला घसारा लॉस आहे आणि म्हणून आपण याचा इफेक्ट देताना कसा देणार. पहिला इफेक्ट बिल्डिंग आणि मशिनरीमधून लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं. तिसरी ॲडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल ₹3,000. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबलमध्ये ॲड होईल आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये ॲड होईल. चौथी ॲडजस्टमेंट गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. दयाने खाजगी कामासाठी ड्रॉइंग्स केलेला आहे, माल घेतलेला आहे. त्याचा पहिला इफेक्ट द्यायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दयाच्या कॅपिटलमधून लेस करायचं. हा दुसरा इफेक्ट. 5वी ॲडजस्टमेंट राईट ऑफ म्हणजे वजा करा. राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे जे आपले ऋणको आहेत, कस्टमर्स आहेत, सन्ड्री डेटर्स, त्याच्यामधून बॅड डेप्स बुडीत निधी 1,800 वजा करायचा. नंतर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 5% वजा करायचे आणि ते दाखवायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. दुसरा इफेक्ट. 6वी ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. याला आपण म्हणतो अनरेकॉर्डेड सेल्स.
याचा पहिला इफेक्ट द्यायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड करायचं. आणि दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये कस्टमरमध्ये ते ॲड करायचं. असे झाले ॲडजस्टमेंटचे इफेक्ट. आता आपण याचं सोल्युशन पाहणार आहोत. पहिली ए स्टेज झाली. पहिली ए स्टेज आपली ट्रान्सफर स्टेज. नेक्स्ट आता सर्व आयटम आपण ट्रान्सफर करून घ्यायचे. वरती हेडिंग टाकायचं, इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा. हेडिंगमध्ये घ्यायचं ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. नंतर डाव्या बाजूला डेबिट आणि उजव्या बाजूला क्रेडिट. डेबिट साईडला पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज अँड आउटर अमाऊंट रुपीज. क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स विवरण किंवा तपशील इनर अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. आता आपण तिकडे ॲटम वाचलेत, आता आपण ॲटम ट्रान्सफर करून घेणार आहोत. तर त्यामध्ये इथं ॲटम दिलेला आहे, 2 ओपनिंग स्टॉक 65,000, 2 परचेसेस 1,48,000, लेस परचेस रिटर्न 4,000, 1,48,000 वजा 4,000, आउटरला आले 1,44,000. त्यानंतर 2 रॉयल्टीज, आउटरला 3,000. त्यानंतर 2 वेजेस अँड सॅलरी, आउटरला 9,000. क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,85,500. यामध्ये ॲड 6 नंबरचे ॲडजस्टमेंट, अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. त्याची बेरीज झाली 2,91,500. 2,91,500 आणि त्यामधून लेस आपण केलेलं आहे सेल्स रिटर्न, की जे डेबिट साईडला होते 2,000 आणि आउटरला आले 2,89,500 रुपये बाय सेल्स. त्यानंतर बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000 आणि 1 नंबरचे ॲडजस्टमेंट बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. तर अशा पद्धतीने हा आपला पहिला ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट पुन्हा एकदा पहा. डेबिट साईडला 2 ओपनिंग स्टॉक 65,000, 2 परचेसेस 1,48,000, लेस सेल परचेस रिटर्न्स 4,000, आउटर 1,44,000, 2 रॉयल्टीज भाडे 3,000, 2 वेजेस अँड सॅलरीज 9,000. क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,85,500, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000, बेरीज 2,91,500, लेस सेल्स रिटर्न 2,000 आणि वजाबाकी आली आउटरला 2,89,500 रुपये. त्यानंतर ॲडजस्टमेंट बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000 रुपये आणि बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. आता आपण काय करायचं, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ढोबळ नफा किंवा ग्रॉस लॉस ढोबळ तोटा यापैकी एकतरी काहीतरी होईल. आपल्याला एकतर ग्रॉस प्रॉफिट होईल किंवा ग्रॉस लॉस होईल. म्हणजे ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा यापैकी आपणास एक काहीतरी होईल. तर आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर. तर ट्रेडिंग अकाउंटची आपण क्रेडिट साईडची बेरीज घेणार आहोत. यामध्ये 2,89,500, नंतर 1,000 आणि त्यानंतर 40,000. बेरीज झाली 3,30,500 रुपये. तीच बेरीज आपण इथं मांडली 3,30,500 रुपये डेबिट साईडला मांडली आणि आपण त्यामधून 3,30,500 मधून आपण वजा केले 65,000
1,44,000, 3,000, 9,000 हे वजा करायचं आणि वजा केल्यानंतर आपल्याला दया आणि क्षमा या उदाहरणामध्ये ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,09,500 रुपये झालेला आहे. तर हा डेबिट साईडला आला. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आता कॅरीड डाऊन आहे तर तो पुढच्या अकाउंटला ब्रॉट डाऊन करायचा, म्हणजे डेबिट साईडचा हा क्रेडिट साईडला जाईल आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल आणि तिथं म्हणायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500 रुपये. डेबिट साईडचा अपोजिट साईडला गेला, टूचा बाय झाला आणि बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500 रुपये. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा पत्रक, कार्यालय संबंधी, ऑफिस संबंधी, डिस्ट्रीब्युशन सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ॲडव्हर्टाइजमेंट या संबंधी, ऑफिस एक्सपेन्सेस, ऑल ऑफ दिस इन्क्लुडेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहूया. जे अकाउंट ट्रेडिंग अकाउंटमध्ये येत नाहीत ते अकाउंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेणार आहोत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपण आता अभ्यास करू. त्याची सुरुवात झालेली आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500. आता डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,500 हे दिलेले आहेत आपल्याला 9 महिन्याचे. 4,500 आपल्याला 9 महिन्याचे दिलेले आहेत. तर मग 3 महिन्याचे हे आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे 4,500 भागिले 9 म्हणजे 9×5=45, म्हणजे 500 रुपये दर महिन्याला आपला जाहिरात खर्च आहे. म्हणजे 500 दर महिन्याचा 3 महिन्याचा आउटस्टँडिंग आहे, म्हणजे 5×15 1,500 रुपये हे जाहिरात खर्च आपला द्यावायचा राहिलेला आहे. आणि त्यामुळं त्याचा पहिला इफेक्ट आला ॲड आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स 1,500, 4,500 अधिक 1,500 अधिक त्याची बेरीज आलेली आहे आउटरला 6,000 रुपये. त्याच्यानंतर टू ऑडिट फी म्हणजे CAची फी आउटरला 1,200. त्यानंतर टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 3,750 आणि मशिनरी 3,444. टू डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 3,750 आणि मशिनरी 3,444. या दोघांची बेरीज झाली आउटरला 7,194. त्याच्यानंतर टू बॅड डेप्स, ओल्ड बॅड डेप्स आहेत आपले ट्रायल बॅलन्सचे 1,000, ॲड न्यू बॅड डेप्स 1,800, ॲड न्यू RDD 6,985. त्याची बेरीज झाली 9,785 लेस RDD ओल्ड TBचा क्रेडिट साईडचे 1,800 रुपये, 9,785 वजा 1,800 बरोबर आउटर आले 7,985. पुन्हा एकदा पहा बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट. टू बॅड डेप्स ओल्ड 1,000, ॲड न्यू बॅड डेप्स 1,800, ॲड न्यू RDD 6,985, 1,000, 1,800, 6,985 याची बेरीज झाली 9,785 आणि लेस RDD ओल्ड 1,800 आणि मग आपलं बुडीत निधी आपला आहे 7,985. त्यानंतर टू डिस्काउंट 2,300. क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500, बाय इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 आणि बाय डिस्काउंट 1,800. हा आपला पहिला इफेक्ट आहे. आता आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला एकतर नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा किंवा नेट लॉस
निव्वळ तोटा यापैकी एक काहीतरी आपणास फाइंड आउट होईल. तर आपण पाहू आता नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काय होतं आहे ते पाहू. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500. बाय इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंट होती आपली 2,000 आणि बाय डिस्काउंट 1,800. त्याची बेरीज झाली 1,13,300 रुपये. ते आपण इथं घेतले 1,13,300 इथे लिहिले डेबिट साईडला. 1,13,300मधून ॲडव्हर्टाईजमेंटचे 6,000, ऑडिट फीचे 1,200, डेप्रिशिएशनचे 7,194, बॅड डेप्टचे 7,985, डिस्काउंट 2,300 या सर्व रकमा आपण याच्यातून वजा केल्या आणि आपल्याला नेट प्रॉफिट झालेला आहे 88,621. 88,621 त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स दया 44,311 आणि क्षमा 44,310. आता हा जो आहे 88,621 हा जो प्रॉफिट आहे हा आपल्याला एकास एक वाटायचा आहे. एकास एक म्हणजे याची बेरीज करायची. 1 + 1 म्हणजे 2 म्हणजे 1/2 आणि 1/2 म्हणजे समसमान वाटायचा. 88,621 भागिले 2 केले की दयाच्या वाट्याला येईल 44,311. 1 रुपया तिला वाढून दिला आणि क्षमाला 44,310. असं प्रॉफिट अँड तो जो आहे तो त्यांच्या रेशोप्रमाणे वाटून घ्यायचा. आता आपण पाहूया नेक्स्ट बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट जे आहे ताळेबंद पत्रक. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटीज देणी आणि ॲसेट्स येणी. आता कॅपिटल दया 1,60,000. ॲड नेट प्रॉफिट 44,311. लेस गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000. आणि मग त्याच्यानंतर आउटरला 2,03,311. त्यानंतर कॅपिटल क्षमा 1,20,000. ॲड नेट प्रॉफिट 44,310. त्याची टोटल आहे 1,64,310. जनरल रिझर्व 14,500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,500. ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेन्सेस 3 महिन्यांचे 1,500. क्रेडिटर्स 98,000 आणि आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. हे मी तुम्हाला पूर्वी उदाहरण वाचताना सांगितलेलं आहे की कोणता आयटम पुढे ट्रान्सफर करायचा. त्यानंतर क्रेडिट साईडला ॲसेट डेबिट साईड म्हणजे ॲसेट साईड. ॲसेटला बिल्डिंग 75,000 प्लस डेप्रिशिएशन 5% 3,750. आउटरला आले 71,250. मशिनरी 1,14,800. 1,14,800 च्या 3% म्हणजे गुणिले 3 भागिले 100 केले तर 3,444. वजाबाकी आली 3,11,356. बिल्स रिसिवेबल 28,000 लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 3,000 25,000 म्हणजे बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे. त्यानंतर मोटार कार 68,000. कॅश ॲट बँक 12,000. क्लोजिंग स्टॉक 40,000. सन्ड्री डेटर्स 1,32,500.
ॲड बिल्स रिसिवेबल 3000 बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे आणि सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचे. दुसरा इफेक्ट ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर 3000 बेरीज झाली 1,35,500. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6000 बेरीज झाली 1,41,500. त्यामध्ये लेस बॅड डेब्स न्यू 1,800 वजाबाकी आली 1,39,700 आणि 1,39,700 वरती 5% RDD भागिले 100 ते आले 5% 6,985. आणि ह्या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सन्ड्री डेटर्स आउटरला येतील 1,32,715. त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट. आणि आपण हे 10% इन्व्हेस्टमेंट कधी घेतलं होतं तर ते आपण घेतलं होतं 10% इन्व्हेस्टमेंट 10%. तर 10% इन्व्हेस्टमेंट जे आहे तर 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 म्हणजे 20,000 गुणिले 10 भागिले 100 0,000 म्हणजे 2,000 आपले ॲड होतील. इंटरेस्ट ॲक्रुअड म्हणजे 22,000 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. आणि मग बॅलन्स शीटची ॲसेटची टोटल घ्यायची आणि लायबिलिटीची टोटल घ्यायची. जर टोटल इक्वल आली टॅली झाली तर आपलं उदाहरण बरोबर आलेलं आहे. तर पुन्हा एकदा बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीट कॅपिटल दया लायबिलिटी साईडला कॅपिटल दया आउटरला 2,03,311. कॅपिटल क्षमा 1,64,310. जनरल रिझर्व 14,500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,500. क्रेडिटर्स 98,000 आणि आउटस्टँडिंग वेजेस 700. टोटल आली 4,82,321. ॲसेट साईड एनी संपत्ती प्रॉपर्टी पजेशन्स बिल्डिंग आउटरला 71,250. मशिनरी 1,11,356. बिल्स रिसिवेबल 28,000मधून 3,000 वजा करायचे. आउटरला 25,000. मोटर कार 68,000. कॅश ॲट बँक 12,000. क्लोजिंग स्टॉक 40,000. सन्ड्री डेटर्स इनरला 1,32,500. ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर 3,000 बेरीज 1,35,500. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 1,41,500. लेस बॅड डेब्स 1,800. 1,39,700. त्याच्यावरती 5% लेस RDD 5% न्यू 6,985. आउटरला नेट डेटर्स आले 1,32,715. 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. ॲड व्याज मिळालं वर्षाचं 2,000 22,000. बेरीज आली 4,82,321. तर अशा पद्धतीने हे पहिले जे उदाहरण आहे दया आणि क्षमा या उदाहरण जे सोल्युशन पाठवलेलं आहे तर ते आपण काळजीपूर्वक पुढे तुम्हाला वर्किंग नोट दिलेला आहे. तर ह्या वर्किंग नोटचा देखील तुम्ही अभ्यास तिथं उदाहरण सोडवताना करायचं आहे. वहीमध्ये ते लिहून घ्यायचं आहे. आणि इथं जी आपली ॲडजस्टमेंट होती 3 नंबरची बिल्स रिसिवेबल डिसऑनर. तर बिल्स रिसिवेबल डिसऑनरमध्ये काय करायचं पहिलं इफेक्ट बिल्स रिसिवेबल डिसऑनरमधून अमाऊंट डिसऑनर झालेली अमाऊंट अनादर झालेली अमाऊंट काय करायची पहिलं इफेक्ट लेस करायची. आणि दुसरा इफेक्ट डेटर्समध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समध्ये काय करायची ॲड करायची. तर या पद्धतीने आपण या उदाहरणाचा सविस्तर अभ्यास जोपर्यंत उदाहरण समजत नाही तोपर्यंत करावा आणि उदाहरण समजल्यानंतर वहीमध्ये ते पूर्ण करून घ्यावे. धन्यवाद.